नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. घरकुल योजनेच्या नावाखाली संगमनेर तालुक्यात आणि शिबलापूर माळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा होत असून त्या संदर्भात वारंवार तक्रार करूनही महसूल प्रशासनाकडून कारवाई होत नसताना सामाजिक कार्यकर्ते संजय तबाजी मुंतुडे यांनी थेट आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. संजय मुंतुडे हे शिबलापूर येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेत. दरम्यान प्रवरा नदीच्या पात्रातून महसूलच्या नियमांचा भंग करून बेकायदेशीरपणे अनधिकृत पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांच्या नावाखाली खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनेक महिन्यांपासून अवैध वाळूचा उत्खनन सुरू असून याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय मुंतुडे यांनी अनेकदा आवाज उठवलाय. याबाबत प्रशासनाची पत्रव्यवहार करूनही कोणतीही दखल घेतली नाहीये. त्यामुळे प्रशासनानं का दखल घेतली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आता आपण थेट संजय मुंतुडे यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार संजयजी, आवाज येतोय माझा? नमस्कार. संजयजी, काय सांगाल? तुम्ही आता शिबलापूर तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसला आहात. काय अशी वेळ आली आहे की तुम्हाला उपोषणाचा निर्णय घ्यावा लागलाय? मॅडम, माझ्या गावामध्ये वाळूचा डेपो चालू आहे. सदर 1 महिना झाला आहे. 1 महिन्यापासून हा घरकुल डेपो गावकऱ्यांसाठी राखीव ठेवला होता, पंचकोशीसाठी, घरकुलांसाठी. हे असं न होता रात्रंदिवस त्याची चोरी होत आहे. इथून कोपरगाव, अकोले, सिन्नर, शिर्डी ह्या ठिकाणी वाळू जात आहे ब्लॅकमध्ये. तिला त्या गाडीला कुठल्याही प्रकारची पावती नाही. नक्कीच घरकुल योजनेच्या नावाखाली जो वाळू उपसा केला जातोय असं तुमचा आरोप तुम्ही करताय, त्यामागे नेमकं काय नेटवर्क आहे असं तुम्हाला काय वाटतं? नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणाचं आहे मॅडम. यामध्ये प्रशासन झोपलेलं आहे, राजकीय दबाव आहे. माझ्या गावामध्ये आज पण 40-50 घरकुलं शिल्लक असताना ही वाळू बाहेरच्या तालुक्यांनी जाते. आणि गावामध्ये पण जे स्थानिक लोक आहेत, जे गावगुंड आहेत. आपण म्हणालात प्रशासन झोपलेलं आहे. महसूल प्रशासनाला तुम्ही आधी किती वेळा कळवलंय? त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या नेमकी? मॅडम, आम्ही कलेक्टर साहेबांना, महसूल मंत्री साहेबांना, प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना वारंवार निवेदन दिलेलं आहे. ते आम्हाला डायरेक्ट बोलतात की आम्हाला राजकीय प्रेशर आहे, आम्हाला जास्त कारवाई करता येणार नाही. मी त्यांना कायमस्वरूप बरेच वेळा संपर्क साधला असता. त्यांना म्हटलं आम्हाला लेखी लिहून द्या, तर ते टाळाटाळीचे उत्तर करतात. ते अक्षरशः ते कुठल्याच गोष्टीला गांभीर्याने घेत नाही. आमच्याकडे हजारो व्हिडिओ आहे, हजारो फोटो आहे GPSचे. आम्ही सर्व त्यांना पुरावेसह दाखवले तरी ते टाळाटाळीची भूमिका करतात. आपण खोट्या कागदपत्रांवर वाळूचा उपसा होत असल्याचा देखील तुम्ही दावा केलेला आहे. यामध्ये स्थानिक स्तरावर कोणती मंडळी सामील आहेत का? काय वाटतं तुम्हाला? स्थानिक स्तरावर म्हणजे मॅडम, मी छोटंसं वेळ घेतो, उदाहरण देतो. ज्यावेळेस कोविडमध्ये माझ्या गावाची एक 20-25 अंत्यविधी झाला होता, त्यावेळेस माझ्या गावाने कुठल्याही प्रकारे माणुसकी दाखल नव्हती. त्या प्रकारे आज शिबलापूर माळवाडीमध्ये वाळूचा निलाव चालू झाला आहे. इथं सर्व दोन्ही गटाचे, विखे गट असो, थोरात गट असो, हे या सगळ्या पुढाऱ्यांनी पैसे घेऊन मॅनेज झालेलं आहे. आणि आज गावावरती एवढी वाईट संकट आलेले आहे की यात पुढाऱ्यांनी यांच्याच गाड्या घेतलेल्या आहे. यांच्या 4-4, 5-5 डंपर या ठिकाणून चालू आहे मॅडम. नक्कीच आपण राजकीय नेत्यांचा उल्लेख केलाय. साधारणपणे किती गाड्या वाळू उपसा केला जातो किंवा किती ब्रास वाळूचा उपसा झालाय? मात्र आणि जो वाळूचा उपसा होतोय, ही वाळू नेमकी कोणाकडे जाते? वाळू माफियांकडे जाते, सरकारी अधिकाऱ्यांकडे जाते, की आपण म्हणालेल्या राजकीय पुढाऱ्यांकडे? नक्की काय वाटतं? मॅडम, मी त्या दिवशी कलेक्टर ऑफिसला गेलो होतो. कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर गौण खनिजचे त्यांचे अधिकारी, त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी मला त्यांचे एक स्टेटमेंट दाखवलं त्या दिवशीचं. तर त्याच्यामध्ये मॅडम 2.5 ब्रासचं इथून वाळू जाते डंपरमध्ये. आणि तो शासनेसुद्धा डोळ्यामध्ये धूळ फेकतो. तिथं फक्त 0.36 दाखवतो. इथून गाड्या जाते 100-150 आणि तो शासनाला फक्त 14 गाड्याची रॉयल्टी फाडतो मॅडम. शिबलापूरसह इतर भागातही असाच प्रकार सुरू आहे का? तुम्हाला आणखी कुठल्या गावांहून अशा काही तक्रारी मिळाल्यात का? माझ्याकडं एक डॉक्युमेंट आहे घरकुलाचं. हा घरकुलाच्या नावाखाली निलाव चालू आहे. तर एक सदर व्यक्ती माझ्याकडे आजच सकाळी त्यांनी अर्ज दिलेला आहे का त्यांचं घरकुल असून तर त्यांना 1 महिना झाला ते प्रयत्न करत आहे. तर ठेकेदार उडावडीचे उत्तर देत आहे, प्रशासन उडावडीचे उत्तर देत आहे. तर त्या ठेकेदार त्यांना घरकुलाची वाळू न मिळता त्यांना कुपनावरती घ्यायला लावले. तर कुपनावरती ती वाळू 2.5 ब्रास वाळूचे 5 ब्रास वाळू दिली. तर तिचे 13,000 रुपये झालेले आहेत.
पण त्या ड्रायव्हरनी त्यांना दादागिरी करून दमदाटी करून अजून त्या दिवशी 3000 रुपये घेतलेले आहे. हा ड्रायव्हर माझ्या गावचा सदर नागरिक आहे व त्यांचीच गाडी आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार प्रशासनाच्या या भूमिकेवरून जनतेमध्ये देखील नाराजी आहे, त्यांना देखील फसवलं जात आहे. मात्र नागरिकांनी तुम्हाला या आंदोलनात कितपत साथ दिलेली आहे? मॅडम, आता असं आहे, खऱ्याच्या मागे कधी कोण नसतं. कारण की वातावरण इतकं राजकारणाचं दबलेलं आहे गावामध्ये की सर्वसामान्य लोक आमच्यामध्ये जुडलेले आहे. ते आम्हाला बाहेरून आशीर्वाद देतात, पण ते समोर यायला घाबरतात. कारण की या राजकीय नेत्यांनीच गावगुंड इतके तयार केलेले आहे की सर्वसामान्य त्यांच्यावर ते अन्याय ते सहन करतात, पण ते बोलायला तयार नाही. मॅडम, आज पण 40-50 घरकुल शिल्लक आहे, तरी पण कोणीच आवाज उठवत नाही. मॅडम, तुम्ही म्हणाला गावातला विषय, मात्र तुमच्या मते महसूल विभाग आणि ग्रामपंचायत यांची भूमिका यामध्ये निष्क्रिय आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते? काय वाटतं यावर? मॅडम, आम्ही ग्रामपंचायत भरवली होती 6 महिन्यापूर्वी ग्रामसभा. तर तिच्यामध्ये पूर्ण एकमताने ठराव झाला होता. 150 सह्या झाल्या होत्या, 150-200 सह्या झाल्या होत्या. एका गावाने पूर्णपणे विरोध केला होता. पण ते गावाला न जुमानता ते राजकीय प्रेशर आणून ते म्हणते आम्ही कलेक्टरकडून मंत्रालयातून हा निलाव सदर चालू आहे आणि वारंवार कलेक्टर साहेब तहसीलदार साहेबांना विनंती करायला असतात. ते म्हणतात की हा निलाव आम्ही आमचा कर बुडू शकत नाही. मी त्यांना वारंवार निर्देश आणून दिलं की हा निलाव फक्त कागदावर चालू आहे, जमिनीवर इथं जागेवर काहीच चालू नाही, तरी पण ते कुठल्याही दखल घ्यायना. तर मला असं शासनाला विचारायचं आहे की तुम्ही कुठल्या अशा प्रेशर खाली आहे किंवा कुठल्या एखाद्या नेत्याच्या अंडर काम करते हे पण त्यांनी त्यांचं सांगावं नाही, आणि त्यांचा आका कोण आहे त्यांनी पण ती स्पष्ट सांगावं आम्हाला. नक्कीच आपण म्हणालात की गावावर प्रेशर लादलं जाते किंवा राजकीय नेत्यांचा यामध्ये हस्तक्षेप आहे. मात्र या सर्व प्रकाराला घरकुल योजनेचा मुखवटा दिला जातोय, हे सरकारच्या नावावरचा एक प्रकारचा विश्वासघात नाहीये का? काय वाटतं यावर तुम्हाला? 100% विश्वासघात आहे मॅडम. मी आत्ताच तुम्हाला एक उदाहरण दिलंय, त्या व्यक्तीला भेटले नाही वाळू. तर अशी आमच्याकडे हजारो उदाहरणे आहे. आमच्याकडे कागदपत्रासह मी तुम्हाला ते दाखवू शकतो. आणि आत्ताच 3 दिवस झाले सदर डेपो हा प्रांत आणि तलाठी साहेबांनी तो सील केलेला आहे, उत्खनन आणि डेपो ते पुढील चौकशीसाठी. तर आत्ताच मॅडम माझ्याकडे व्हिडिओ मी तुमच्या आपल्या साहेबांना पण दाखवलं. तर आत्ता तिथं गाड्या भरायला आलेल्या आहे. याच्यावर मी आत्ता साहेबांना विचारलं असतं, त्यांच्याकडे काहीच उत्तर नाही तलाठी साहेबांकडे. म्हणजे सगळी मिलबघत आहे प्रशासनाची आणि राजकीय पुढाऱ्यांची, त्याच्या खाली ते काम करत आहेत. म्हणजे मला असा प्रश्न पडला का तो ठेकेदार का आमच्या गावचा का पुढाऱ्यांचा का प्रशासनाचा काय जावई आहे का काय, असं वाटतं. नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे प्रशासन याकडे कुठलंही लक्ष देत नाहीये किंवा तलाठी किंवा तहसीलदारांचं याकडे लक्ष नाहीये, यावर राजकीय हस्तक्षेप यामध्ये दिसून येतोय. माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे संजयजी, जर प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केली नाही तर तुमच्या आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असणार यानंतर? मला आता 30-35 तास झाले आहे, मी आमरण उपोषण छेडलेलं आहे. आत्तापर्यंत पण मला कोणी काही संपर्क केला नाही महसूलच्या अधिकाऱ्यांनी. आज उद्यापर्यंत आम्ही बघू, नाहीतर हे रस्ता रोको किंवा हे आमचं आंदोलन हे तीव्र करण्याची भूमिका आमची राहील, किंवा वेळप्रसंगी मी आत्मदहनाचा कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन पण करेन. नक्कीच खूप खूप धन्यवाद. आपण सांगितलेला प्रत्येक मुद्दा केवळ शिबलापूर पुरताच मर्यादित नाहीये, तर तो संपूर्ण राज्यातल्या बेकायदेशीर वाळू उपसाच्या प्रश्नावर बोट ठेवणारा आहे. खरं तर जेव्हा सरकारी योजना गरिबांसाठी असतात तेव्हा त्याचा गैरवापर करून कोणी श्रीमंती वाढवत असेल तर अशा प्रकाराला थांबवण्यासाठी समाजानं एकत्र येणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे संजय मुनतुडे यांच्या उपोषणाची दखल प्रशासन घेईल का, की अजूनही जनता प्रश्न विचारत राहणार आहे? घरकुल योजनेचा मुखवटा घालून सुरू असलेल्या या वाळू लुटीवर कारवाई होणार तरी कधी? महसूल विभाग आणि प्रशासनानं डोळेझाक कधीपर्यंत करायची? आणि या वाळू माफियांना पाठीशी घालणारे नेमके कोण? हे वाळू माफियांशी टोळी एवढ्या मोकळेपणानं वावरते तर त्यांच्यावर कुठल्या मोठ्या अधिकाऱ्याचा किंवा राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS News 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.